पुण्यातील 257 बुधवार पेठ म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 मध्ये सुरू केलेली पहिली शाळा, जी भिडेवाड्यात सुरू केली होती. आज 205 वर्ष झाली. भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे, कारण तुमच्या माझ्या ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी तुमच्या माझ्या लेकरांबाळांसाठी आपल्या पूर्वजांपासून आजपर्यंत जी शिक्षणाची दारं खुली केली, ती शिक्षणाची खरी देवता म्हणजे सावित्रीबाई फुले आणि यांची ती शाळा. खरं तर आज आनंदाने ऊर भरून येणारा दिवस. 2006 मध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये ठराव झाला. तुमच्या माझ्या मनात जशी आज भावना आहे तशी त्या काळीही होती की महात्मा फुलेंनी सुरू केलेली जी पहिली शाळा आहे, मुलींची सावित्रीची पहिली शाळा आहे, ते राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे. महानगरपालिकेमध्ये तसा ठराव मंजूर झाला आणि 2008 मध्ये अधिकृत मान्यता ही स्थायी समितीने दिली. आणि ज्या पद्धतीनं काम पुढे जायला पाहिजे होतं, नंतर काही मंडळी, कारण तो जुना वाडा असल्यामुळं समोरच्या काही भागामध्ये पूर्वीपासून, अर्थात मागच्या काही 50, 60, 70 वर्षापासून तिथं काही व्यापारी मंडळी त्या ठिकाणी व्यवसाय करतात आणि मग काही तथाकथित मंडळी ही न्यायालयात गेली आणि संपूर्ण प्रकरण हे न्यायालयामध्ये प्रलंबित झालं. जागा महानगरपालिकेची आहे का राज्य सरकारची आहे, या भांडणामध्ये आजपर्यंत कित्येक लोकांनी, संस्थांनी, तुम्ही आम्ही आंदोलन केलं. पुण्यामध्ये आम्ही सगळ्या पुरोगामी चळवळीतील समविचारी संघटना एकत्र मिळून, कुठल्या एकट्या संघटनेनं आंदोलन करण्यापेक्षा सगळे मिळून लढूया असा एक संकल्प होता. आणि ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, त्यांचा सत्यशोधक विचार असेल, त्या विचारांना प्रमाण मानणारी सगळी तुम्ही आम्ही मंडळी आपण लढा दिला. पण आपण लढा दिला तो रस्त्यावर आंदोलन करून सरकारला जाब विचारण्यासाठी आणि सरकारला जाग करण्यासाठी. सरकार आली, सरकार गेली, सरकारमधले नेते बदलले गेले, कधी आमदार बदलले, कधी खासदार बदलले, कधी लोकप्रतिनिधी, ज्यांच्याकडे ही भूमिका होती, जागा होती, ही सगळी माणसं कमी अधिक प्रमाणात सत्तेत आणि पार्टीमध्ये कुठल्याही विचारधारेमध्ये जरी असली तरी मागणी रेटून पुढे नेत होते, हे अभिमानानं सांगायला हरकत नाही. आणि मला आठवतंय ज्यावेळेस मराठवाड्यातली काही पोरं पुण्यामध्ये एक जागर यात्रा घेऊन आले होते की भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे, परंतु दुर्दैवी गोष्ट अशी, सरकारने वेळोवेळी वेगळी आंदोलनं झाली, संघर्ष झाला, परंतु ते मनावर घेण्यात आलं नाही. मित्रांनो, ही चर्चा करत असताना सर्वांना सप्रेम जय जाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे, सर्वांचं या चर्चेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या प्रत्येक समाज बांधवापर्यंत या जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईच्या विचारांच्या महाराष्ट्रामध्ये, नुसतं महाराष्ट्रात नाही देशभर जगभर आपले विचार गेले पाहिजेत, म्हणून जास्तीत जास्त शेअर करा. गंजपेठेतून, महात्मा फुले वाड्यातून सावित्रीबाई फुले इथल्या वर्ण वर्चस्ववादी ब्राह्मणी मानसिकतेच्या लोकांनी त्यांना विरोध केलेला असताना सुद्धा, सनातन्यांचा विरोध असताना सुद्धा सावित्री थांबली नाही, सावित्री रडली नाही. सावित्रीनं तुमच्या माझ्या मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी ती माघार सुद्धा घेतली नाही. थेट निघायची गंजपेठेतून आणि याच भिडेवाड्यामध्ये त्या ठिकाणी मुलींना ज्ञानदान करायची. आज त्या सावित्रीचा विसर 2023 मध्ये आमच्या महिला भगिनींना पडला. भिडेवाड्याच्या समोर गणपतीच्या मंदिरामध्ये, अथर्व शीर्ष पटनामध्ये आमच्या हजारो लाखो महिला नतमस्तक होतील. तो त्यांचा धार्मिक जरी कार्यक्रम असला तरी आमच्या महिला पाठीमागं मात्र आपल्या सावित्रीनं शाळा सुरू केली होती हे चक्क विसरून जातात. आणि आमच्या सावित्रीला पर्याय म्हणून ह्यांनी कधी सरस्वती घुसडली हे आम्हाला कळू सुद्धा दिलं नाही.
क्रेडिट ज्यावेळेस घ्यायचं असतं, मिळवायचं असतं, त्यावेळेस विचाराला पर्यायी विचार दिलेला असतो आणि तुमचा माझा विचार हा ठेंगणा केला जातो, दाबला जातो, हे वेगळं सांगायची गरज नाही. याच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या विचारातून जी सत्यशोधक विचारांची परिवर्तनवादी पिढी घडली, त्या पिढीतून तुम्ही आम्ही त्यांच्या विचारांचा जागर करत आलो. परंतु त्यावेळेचं शिक्षण इथल्या प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला किती महत्त्वाचं होतं हे त्या महात्मा ज्योतिराव फुलेंना माहीत होतं. शाहू महाराजांचा काळ आठवा. शाहू महाराजांनी जर कुणाला शिक्षण जाणीवपूर्वक मिळत नसेल, टाळत असतील, मुलांना पाठवत नसतील, 100 वर्ष झाली, 100 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी सक्तीचा आदेश काढला, मुलं शाळेत पाठवा, नाहीतर तुम्हाला 2-5 रुपये दंड केला जाईल. लोक भीतीनं मुलांना पाठवायची. शाहू महाराजांचा आदेश म्हणजे आदेश असायचा. अरे त्या शाहू महाराजांचे विचार, महात्मा फुलेंचे विचार, ज्या विचारांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती सपोर्ट मिळाला, हे फक्त शिक्षणामुळे होऊ शकलं. हे तुम्हाला आम्हाला आमच्या आजच्या पिढींना कळायला मार्ग नाही. आज शिक्षणाचं एवढं बाजारीकरण झालं. आज ते भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक व्हावं कशासाठी? ज्या भिडे परिवाराने ती जागा दिली मोठ्या अंतकरणाने महात्मा ज्योतिराव फुलेंना, ज्या फुलेंच्या सत्यशोधक विचारापुढं सगळी माणसं बाद व्हायची आणि विरोध सुद्धा करायची, तीच माणसं काही तथाकथित 2-4 जी त्यांच्या सोबत असायची किंवा त्यांच्या विचारांना प्रमाण मानायची. आज शिक्षणाच्या बाजारीकरणामध्ये कंत्राटी शिक्षण आलं, शाळा बंद केल्या जात आहेत किंवा वेगळी आज महाराष्ट्र द्रोही निर्णय घेतले जातात. हे जर त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुले असते तर सगळ्यांना ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा आसूड ह्या सरकारवर उगरला असता हे वेगळं सांगायची गरज नाही. आज मित्रांनो, आनंदाची गोष्ट याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना आनंदाची गोष्ट का सांगायची, ज्या भिडेवाड्याचं प्रकरण माननीय उच्च न्यायालयापर्यंत त्या ठिकाणी तारीख पे तारीख सुरू होतं. सरकारच्या वतीनं भक्कम बाजू मांडण्यात आली. महाराष्ट्राच्या महाधिवक्त्यांनी सुद्धा ज्या पद्धतीची बॅटिंग त्या न्यायालयाच्या दरबारात केली, त्याच्यामुळं माननीय उच्च न्यायालयाने मान्य केलं की भिडेवाडा ही जागा महानगरपालिकेचीच आहे. महानगरपालिकेने त्याचा काय विकास करायचा आहे किंवा ती कशा पद्धतीनं डेव्हलप करायची आणि तिथल्या लोकांचं काय करायचं हे महानगरपालिकेने ठरवावं. आनंदाची गोष्ट आहे, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या प्रयत्नाला यश आलं. तुम्ही ज्या पद्धतीनं लढलात, तुम्ही ज्या पद्धतीनं मागणी रेटून धरलीत, तुम्ही ज्या पद्धतीनं सरकारला वेळोवेळी धारेवर धरण्याचा प्रयत्न केला, ही सामान्य गोष्ट नाही, ही साधी गोष्ट नाही. पण त्याच्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. मला आठवतंय 1 जानेवारीला प्रत्येक वर्षी त्या भिडेवाड्यासमोर आंदोलनं केली जातात. त्या भिडेवाड्यासमोर त्या शाळेचं राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे म्हणून मागणी केली जाते. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक समाज, प्रत्येक विचारधारेतला चळवळीतला माणूस, सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचा विजय असो, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांचा विजय असो, सत्यशोधक विचाराचा विजय असो, अशा पद्धतीनं घोषणा देत असायचं. आणि एकच म्हणायचं की हा जो भिडेवाडा आहे, जी पडझड झाली, ज्याची वाईट अवस्था आहे, जिथं न्यायालयात सुद्धा सांगण्यात आलं याच ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुलेंनी शाळा त्या ठिकाणी वर्ग घेतलेले होते, शाळा भरली होती. माननीय न्यायालयाने सुद्धा ते मान्य केलं आणि तुमच्या महानगरपालिकेत, आपल्या पुणे महानगरपालिकेला तो वाडा माननीय उच्च न्यायालयाने सुपूर्द केला. ही आनंदाची गोष्ट आहे. आता तिथं राष्ट्रीय स्मारक होईल, आपण सगळे तिथं नतमस्तक व्हायला जाऊ. परंतु असा सगळ्या महापुरुषांच्या विचारांचा जागर आणि ती स्मृतीस्थळं सरकारने जतन केली पाहिजेत. मग ते भिडेवाडा असेल किंवा आपले गडकोट किल्ले असतील, ज्या ज्या ठिकाणी सन्मानाने जाऊन माथा टेकवता यावा अशी स्मृतीस्थळ ही ऊर्जास्थळ झाली पाहिजेत. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, सत्य की जय हो.